नमस्कार मंडळी, मी आज चालले माझ्या मामांसोबत शिर्डीला. तर शिर्डीला काम आहे माझं. मला बँकेत अकाउंट खोलायचं आहे, जे खूप दिवसांचं खोलायचं आहे पण ते होतच नाही काम. आणि अजून एक काम आहे जे माझं पॅन कार्ड मला दुरुस्त करायचं आहे, ज्यात माझी स्पेलिंग मिस्टेक झाली. मग आम्ही चाललो आहे गाडीवर आणि त्यात माझे फोटो पण काढायचे राहिले. म्हणजे फोटो काढलेले पण ते माझ्या सासरीच राहिले. मग इथं त्यांच्या मित्राच्या स्टुडिओमध्ये आलो आम्ही आणि मग इथं थांबलो आहे. फोटो काढले आणि ते एडिट करतायत पासपोर्ट साईज. जे जवळ असलेले कायम उपयोगात राहतात, काही ना काही कामं राहतातच गावाकडं. हे माझ्या मामाचं गाव आहे, शिर्डीजवळच एकदम 5 किलोमीटर अंतरावर. आणि मग काय आम्ही गेलो शिर्डीला. हे बघा शिर्डी रेल्वे स्टेशन, जिथून आम्ही जातो कधी कधी. तिथून जाणं एवढं प्रेफर नाही करत आम्ही, पण कधीतरी जातो. आणि शिर्डीत गेल्यानंतर काय फक्त दिसतात हॉटेल्स हॉटेल्स हॉटेल्स. आणि रात्री आलं तर खूप भारी दिसते शिर्डी. आणि जे फिरायला येतात त्यांना पण खूप भारी आहे तिथं. सगळंच असं स्वच्छता आणि सगळ्या सुविधा, सगळं भारी शिर्डीमध्ये. सगळंच काही भेटतं तिथं. हे बघा सगळे हॉटेल्सच आहे. आणि आम्ही बँकेत चाललो आहे आता. शिर्डीची शाखा आहे ती. पण त्याआधी मंडळी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजला लाईक्स करा प्लीज प्लीज प्लीज. काही सबस्क्रायबर नाही आहे आता, तर मूड पण नाही मला व्लॉग बनवायचा, पण मी तरी बनवते. काय माहिती आता तिकडे गेल्यानंतर बनवील नाही बनवणार, पण प्लीज सपोर्ट करा. आणि हे मोठं स्पा सेंटर आहे शिर्डीमधलं, खूप मोठं आहे. माझी एक मैत्रीण राहायची इकडं. हे बघा एका मधल्या गल्लीतून चाललो आहे आम्ही आणि आलो आहे आम्ही बँकेत. मग बँकेतला स्टाफ एकदम कोऑपरेटिव्ह होता. ते स्टेट बँकेसारखा नव्हता अजिबात. लगेच त्यांनी माझा फॉर्म वगैरे भरून फक्त मला नाव टाकायला लावलं. सगळं काही त्यांनीच करून घेतलं. मग भारी वाटलं. लगेच आमचं काय 10 मिनटात काम पण झालं. माझं पासबुक पण आलं आणि सगळं झालं. मग आम्ही परत दुसऱ्या गावाला आलो, आमच्या तालुक्याच्या गावाला. तिथं माझं पॅन कार्ड दुरुस्त करायचं होतं. मग हे काय तिथं पण झालं माझं काम. आणि आलो घरी आम्ही दुपारी. आणि संध्याकाळी हे पोरं काय करतायत, तिथे चिखल झाला तर ते म्हणतात मासे मासे इथं. तर मासे पकडायला गेले आणि काहीतरी पकडून आणलं. तर ते होते बेडूकचे पिल्लू. ते असतात ना माशासारखेच दिसतात, ते लहानपणी बेबी असतात तेव्हा. आणि त्यांना वाटलं ते मासेचे. मग ते तसेच आणले. आणि संध्याकाळी खेळतो आहे बाबांसोबत कॅच कॅच. त्यानंतर क्रिकेट पण खेळला. मस्त प्रॅक्टिस चालू आहे आता. क्रिकेटचा क्लास लावा चालू आहे. बघू आता तिकडे गेल्यावर, अजून काहीच नक्की नाही आहे. मग संध्याकाळी हा असाच खेळत बसला. नंतर त्या पोरांसोबत पण तिकडे जाऊन खेळला. आभाळ पडलंच होतं, काय पाऊस काय झालेला नाही आहे 2 दिवस. तर अशी होती आमची संध्याकाळ. आणि मंडळी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज प्लीज प्लीज.